नमस्कार, BCNC न्यूज मध्ये मी श्रद्धा पंड्या आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूया आजचं ठळक बातमीपत्र। लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2014 या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असून आता प्रचाराचा जोर अधिकच वाढलेला दिसतोय। नुकतीच राष्ट्रवादीच्या वतीने प्रचार सभेचं आयोजन उमेदवार असलेल्या मनीषदादा जैन यांच्या प्रचारार्थ करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील हजेरी पाहायला मिळाली। माननीय श्री संतोष भाऊ चौधरी व माननीय सौ रेखाताई चौधरी यांची देखील हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली। यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला। समर्थक व कार्यकर्ते भारी संख्येमध्ये या ठिकाणी दाखल झालेले होते। लोकसभा निवडणुका 2014 या जाहीर करण्यात आल्या। सर्व पक्षांच्या वतीने आपापल्या उमेदवारासाठी प्रचार सध्या केला जातोय। याच मालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने नुकतीच प्रचार सभा संपन्न झाली। सदर प्रचार सभेचं आयोजन नेहरू मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय श्री संतोष भाऊ चौधरी, माननीय सौ रेखाताई चौधरी, उमेश नेमाडे, ईश्वर बाबू जैन, मनीष जैन, गफ्फार मलिक, जगन सोनवणे, नईम पठाण यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे समर्थकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत होती। अतिशय गर्दी असे या सभा मैदानावर पाहायला मिळाली। सर्वप्रथम मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी घेण्यात आला। माननीय श्री संतोष भाऊ चौधरी व माननीय सौ रेखाताई चौधरी यांच्या हस्ते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादीच्या प्रचार सभेदरम्यान माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वांना संबोधित केले व या आचारसंहिता संपल्यानंतर आपण स्वतः लक्ष घालून नगरपालिकेची कामं व रस्ता दुरुस्ती करून घेणार असल्याचं वचन त्यांनी या ठिकाणी दिलं। नेहरू मैदान या ठिकाणी पार पडलेल्या प्रचार सभेदरम्यान अजितदादा पवार यांनी सर्वांना संबोधित केले। यावेळी अजितदादा पवार यांजवळ बोलताना माननीय श्री संतोष भाऊ चौधरी यांनी भुसावळ शहरातील रस्ते खराब असल्याची या ठिकाणी गाऱ्हाण मांडलं। याविषयी बोलताना असंही म्हणण्यात आलं की संतोष भाऊ चौधरी हे भुसावळ नगरीचे शिल्पकार मानले जातात। शहरातील रस्त्यांपासून ते गटारींपर्यंत सर्व सोयी सुविधा, सर्व योजना आणि चांगली कामाचं श्रेय माननीय श्री संतोष भाऊ चौधरी यांना देण्यात येतं व यामुळे संतोष भाऊ चौधरी हे सर्वांचे लोकप्रिय व लाडले आहेत। व अशातच आता सध्या माननीय श्री संतोष भाऊ चौधरी पुन्हा एकदा या कामांसाठी सज्ज झालेले दिसत आहे। मात्र विरोधक त्यांच्या कामात अडथळे टाकत असून शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचं माननीय संतोष भाऊ चौधरी यांनी सांगितलं होतं आणि या रस्त्यांची अवस्था सुधारवण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांनी त्या कामात अडथळा आणल्याचं देखील ते म्हटले। भारतीय जनता पार्टीच्या या विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात सर्वात जास्त दबाव, जास्त त्रास देण्याचं काम जर का कोणत्या तालुक्याला केलं गेलं असेल तर ते या भुसावळ तालुक्याला केलं गेलं। मला दादा आपल्याला खात्रीने या ठिकाणी सांगावं लागेल। या ठिकाणी दादा आपल्याला फार मोठं लक्ष द्यावं लागणार आहे। दादा आज आमच्या गावाची परिस्थिती थोडी खराब आहे, परंतु आपण आशीर्वाद द्या, आपण सांगा गावाचे रस्ते इतके खराब झालेले आहेत दादा की आम्हाला खूप काही अडचणी आल्या, पण फक्त आपला आदेश जर आला तर हे आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण रस्त्याचे काम चालू करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। फक्त आपला आदेश पाहिजे, आशीर्वाद पाहिजे। यावर बोलताना माननीय अजितदादा पवार यांनी नगरपालिकेच्या समस्या असो किंवा रस्ते असो सर्व काम आचारसंहिता संपल्यानंतर लगेच सुरू करणार आणि स्वतः त्या कामांमध्ये लक्ष घालणार असल्याचं म्हटलं। आज भुसावळमध्ये संतोष भाऊंनी बोलत असताना रस्त्याचा मुद्दा मांडला। इतर काही नगरपालिकेचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या करता मी, मनीष, रवींद्र भैया, आमचे संदीप भैया आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मदत करायला तयार आहोत। भुसावळ तालुका किंवा जळगाव जिल्हा परिसर म्हटला म्हणजे सर्वात जास्त शेतकरी वर्गाचा परिसर हा गणला जातो। फार मोठ्या प्रमाणात बळीराजा या प्रमाणात या ठिकाणी वास्तव्य करत असतो व या सर्वांचं प्रतिनिधित्व करत माननीय श्री संतोष भाऊ चौधरी व माननीय सौ रेखाताई चौधरी यांच्या वतीने एकत्रितपणे अजितदादा पवार यांना बैलगाडी हे एक गिफ्ट म्हणून देण्यात आलं। जळगाव जिल्हा किंवा भुसावळ तालुका म्हटला तर हा कृषी प्रधान मानला जातो। या ठिकाणी जास्तीत जास्त लोक हे शेतीवर अवलंबून आहेत। जास्तीत जास्त शेतकरी मंडळी आपल्या या विभागात दिसून येते व यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ प्रचार सभेला भेट दिली त्याप्रसंगी माननीय श्री संतोष भाऊ चौधरी यांच्या वतीने त्यांना बैलगाडी ही भेट म्हणून देण्यात आली। या ठिकाणी बैलगाडी हे चिन्ह
या राज्यातील, या देशातील आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांचं चिन्ह असल्याचं म्हणत त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत शेतकऱ्यांचा विकास व्हावा या उद्देशाने अजितदादा पवार यांना ही बैलगाडी या ठिकाणी भेट म्हणून दिली. राष्ट्रवादीची प्रचार सभा ही उमेदवार असलेल्या मनीषदादा जैन यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली होती. मात्र या प्रचार सभेदरम्यान बोलताना मनीष जैन यांनी संतोषभाऊ चौधरी हे मोठ्या भावाप्रमाणे असल्याचं ते बोलले. त्याचप्रमाणे आपल्या अधिकाधिक मताने निवडून देण्याचं वचन त्यांनी दिलं असल्याचं या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रवादीची प्रचार सभा ही मनीष दादा जैन यांच्या प्रचारार्थ ठेवण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी स्वतः उमेदवार असलेला मनीष जैन यांनी आपल्या भाषणात बोलताना संतोषभाऊ चौधरी यांचे कर्तव्य आणि यांनी घेतला असलेलं वचन या ठिकाणी त्याची सांगायला ते विसरले नाहीत. संतोषभाऊ चौधरी हे मोठे भाऊ असल्याचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं आणि या सभेदरम्यान उपस्थित असलेला संपूर्ण जनसमुदाय हा माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांवर प्रेम करणारा असून फक्त ना फक्त त्यांच्या शब्दासाठी या ठिकाणी हजर असल्याचं देखील मनीषदादा जैन हे बोलले. त्याचप्रमाणे आपण उभे राहताना संतोषभाऊ चौधरी यांनी आपल्याला अधिकाधिक मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन या ठिकाणी केलं असल्याचं ते बोलले. दादा, हे जे जनसमुदाय हे आमचा संतोष भाऊवर प्रेम करणारा समुदाय बसलेला आहे. संतोष भाऊ, आप बड़े भाई हो, आप मेरे भी बड़े भाई हो. संतोष भाऊ आज आपल्या सर्वांचं जे प्रेम जगतात, आपल्या सर्वांसाठी जे कार्य करतात, त्यांनी मला शब्द दिला होता. त्यांनी मला सांगितलं होतं की मनीष भाई आप खडे हो जाओ, तुम्ही उभे राहिले की तुमच्या बरोबर दिवस रात्र एक करेल आणि तुम्हाला जास्त जास्त मधिक्याने निवडून येऊन देण्याची जबाबदारी माझी राहील, तुमची राहणार नाही. राष्ट्रवादीची प्रचार सभा ही उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेली असली तरी देखील संपूर्ण प्रचार सभा ही माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांच्या गुणगौरवाने गाजत असलेली दिसली. या सभेदरम्यान बोलताना स्मिता पाटील यांनी संतोषभाऊ चौधरी यांनी स्वीय सहाय्यकाला आमदार केले, त्यांनी मागासवर्गीयाला या ठिकाणी पुढे आणले असल्याचं मत मांडलं. राष्ट्रवादीची प्रचार सभा लोकसभा निवडणुका 2014च्या प्रचारार्थ या ठिकाणी घेण्यात आलेली होती व या प्रसंगी स्मिता पाटील यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. संपूर्ण सभा ही माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांनी केलेले कार्य, त्यांचे कार्यकर्तृत्व यांनी गाजली. या दरम्यान बोलताना स्मिता पाटील यांनी देखील माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांनी स्वीय सहाय्यकाला मागासवर्गीय समाजाला नेतृत्व दिलं आणि त्यांना आमदार केलं असं वक्तव्य केलं. त्याचप्रमाणे पुढे बोलताना मनीष दादाला जिंकवल्याशिवाय ते राहणार नाही असं देखील ठाम मत त्यांनी या ठिकाणी मांडलं. भुसावळ तालुक्यामध्ये संतोष भाऊंवर प्रेम करणारी ही जनता, खऱ्या अर्थानं हा विधानसभेचा मतदारसंघ जेव्हा राखीव झाला तेव्हा स्वतः संतोष भाऊंनी पुढाकार घेऊन स्वतःच्या स्वीय सहाय्यकाला, एका मागासवर्गीय नेतृत्वाला या जनतेच्या साक्षीनं आणि पाठिंब्यानं आमदार केलं. त्याच्यानंतर आपण दादा त्या नेतृत्वाला या राज्याचं मंत्रीपद दिलं आणि जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. आम्ही भुसावळकर बंधू भगिनी सर्व आपल्या ऋणात राहू इच्छितात. पुन्हा एकदा संतोष भाऊंच्या नेतृत्वाखाली 100% मतदान या भुसावळ तालुक्यातून माता भगिनींचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. हे एवढ्या या विचार विराट सभेचं रूपांतर मतांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि मनीषदादांना 100% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही. भुसावळ तालुका आणि जळगाव जिल्ह्याची जनता ही फक्त राष्ट्रवादीला सर्वात जास्त प्रेम करत असल्याचं या ठिकाणी संतोषभाऊ चौधरी यांनी बोललं. राष्ट्रवादीच्या प्रचार सभेदरम्यान माननीय श्री संतोषभाऊ चौधरी हे बोलत होते. या संदर्भात बोलताना जास्तीत जास्त मतांनी राष्ट्रवादीला विजयी करून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य ते राष्ट्रवादीला देणार असून संपूर्ण जीवनात राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं वचन त्यांनी या ठिकाणी दिलं. राष्ट्रवादीच्या प्रचार सभेदरम्यान बोलताना माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांनी सर्वांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादीचं चिन्ह संपूर्ण तालुक्याला माहीत असल्याचं ते बोलले. कारण आज भुसावळ तालुका आणि जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आणि सर्वाधिक पदे ही राष्ट्रवादीचीच असल्याचं ते बोलले. विरोधी पक्षांनी सर्वात जास्त त्रास दिला तो भुसावळ तालुक्याला हे सांगायलाही ते यावेळी विसरले नाहीत. गावाचे रस्ते खराब असून विरोधक ते रस्ते व त्यांची अवस्था सुधारवण्यासाठी कोणतेही कार्य करत नसल्याचं ते बोलले आणि स्वतः संतोषभाऊ चौधरी हे या कार्यात पुढे जात असल्याचं पाहत विरोधक त्यातही अडथळे आणत असल्याचं ते सांगायला विसरले नाहीत.
या जीवनात तरी राष्ट्रवादी सोडणार नाही असं ठाम वचन या ठिकाणी माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांनी दिलं. जनतेचा आशीर्वाद नेहमीच राष्ट्रवादी बरोबर असतो व म्हणूनच या तालुक्यातील सर्वाधिक पदे ही राष्ट्रवादीकडे असल्याचं ते बोलले. यंदाही या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीलाच लीड असल्याची खात्री त्यांनी दिली व जास्तीत जास्त नागरिकांनी घड्याळाचं बटन दाबून या ठिकाणी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा विजयी करण्याचं आवाहन संतोषभाऊ चौधरी यांनी केलं. दादा, या तालुक्याच्या संदर्भात हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लक्ष देणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकच चिन्ह या तालुक्याला फक्त माहिती आहे. या तालुक्यामध्ये जर दादा आपण पाहिलं तर सर्व पदाधिकारी आपलेच आहे आणि राष्ट्रवादीच्या चिन्हाचेच आहे. मग नगरपालिका असो, नगराध्यक्ष असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, देखरेख संघ असो, शेतकी संघ असो, कॉटन सेल असो किंवा अजून एक मतदारसंघ पूर्ण तालुक्याचा जो आहे तो असो, या सर्व तालुक्याची सत्ता दादा आपल्या आणि साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही. मनीषदादा जैन यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील दाखल झाले होते. त्यांच्या वतीने या ठिकाणी प्रचारार्थ करण्यात आलेल्या भाषणादरम्यान बोलण्यात आलं की बीजेपीचा एक आमदार बदल्याची भाषा करतो तर दुसरा ज्यांनी बीजेपीला मत दिलं नाही त्यांना पाकिस्तानात पाठवून देऊ असं म्हणतो. तर हे आमदार आणि ही सत्ता परवडणारी आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवार असलेल्या मनीषदादा जैन यांच्या प्रचारार्थ नेहरू मैदानावर सदर सभा भरवण्यात आली होती व या ठिकाणी मनीषदादा जैन यांचा प्रचार करून त्यांना मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन सर्वांना करण्यात आलं. या प्रसंगी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील हजेरी होती. या भाषणात त्यांनी सर्वांना संबोधित करत असताना केळी देशभरात पोहोचवणे, नवीन ट्रेन चालवणे, पिण्याचे स्वच्छ पाणी देणे हे विरोधकांचं काम होतं, मात्र आतापर्यंत त्यांनी हे काम केलेलं नाही. स्वतःच्या तालुक्यात देखील ते स्वच्छ पाणी पुरवू शकले नाहीत. अशा प्रकारचा टोला माननीय श्री अजितदादा पवार यांनी सर्वांना दिला. महिला पुढे याव्यात, नगरपालिका, पंचायत समिती व सर्व पदे त्यांनी सांभाळली पाहिजे अशा प्रकारचं भाषण त्यांनी या ठिकाणी दिलं व महिलांना पुढे आणण्याचं त्यांनी या ठिकाणी बोलले. मनीषदादा जैन यांचं भाषेवर चांगलं प्रभुत्व असले तरी विरोधक मात्र हिंदी व इंग्लिशवर चांगले प्रभुत्व आहेत का, ते आपल्या भागातील प्रश्न या ठिकाणी मांडू शकतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारचं केळाचं उत्पादन होतं. केळीच्या माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे, त्यांना आपली स्वतःची केळी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेने नेता यावी अशा पद्धतीचा प्रयत्न दोन्ही खासदारांनी करायला पाहिजे होता. दुर्दैवाने त्यांनी केला नाही. हॉर्टिकल्चर ट्रेन त्यांनी चालू करायला पाहिजे होती, तेही केली नाही. वेगळ्या प्रकारचे नॅशनल हायवे हे आपल्याला मिळायला पाहिजे होते, परंतु तशा पद्धतीचा प्रयत्न खासदारांनी केला नाही. पिण्याचं स्वच्छ पाणी, आता आम्ही मुक्ताई नगरला गेलो होतो, अतिशय खराब पाणी त्या भागातल्या जनतेला विरोधी पक्ष नेते स्वतः त्या भागातले असताना ते त्या ठिकाणी चांगलं पाणी देखील तिथल्या जनतेला पाजू शकत नाही. ही दुर्दैवानी त्यांची सगळ्यांची अपेक्षा. साहेबांना वाटतं की नवी पिढी महिलांच्या रूपाने पुढे आली पाहिजे, नगरपालिका त्यांनी सांभाळली पाहिजे, जिल्हा परिषद, तालुका पंचायत त्यांनी चालवली पाहिजे, आमदार खासदार देखील महिला भगिनी झाल्या पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न नवनीत राणा, सुप्रिया सुळे, त्या ठिकाणी डॉक्टर भारती पवार आणि प्रिया दत्त यांच्या रूपाने आपण चांगल्या त्या उमेदवारांना संधी दिलेली. आज मनीषच्या विरोधामध्ये कोण उमेदवार आहे? विरोधी पक्ष नेत्याची सूद आहे. जरूर कुणालाही सूद दिला मुलेला, पत्नीला उभं करण्याचा अधिकार आहे. त्याकरता मी टीका टिप्पणी करणार नाही, कारण कुठली पण महिला ही आमची भगिनी किंवा मातेच्या भावनेतनं आम्ही त्यांच्याकडे किंवा मुलीच्या भावनेतनं आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघत असतो. परंतु लोकसभेमध्ये जाणारा उमेदवार, इथं माझे भुसावळचे अनेक नगरसेवक नगरसेविका आहेत, ते आपलं कामकाज बघतात, तुम्ही त्यांना निवडून देता. कामकाज मराठीमध्ये चालतं. विधानसभेमध्ये संतोष भाऊ, मी, मनीष सगळ्यांनी काम त्या ठिकाणी केलं, तिथलंही कामकाज मराठीमध्ये चालतं. एखादा कोण हिंदीमध्ये बोलतो, कारण शेवटी मराठी तुमची माझी मातृभाषा आहे. बाबांनो,
दिल्लीमध्ये कामकाज चालतं ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतं। आज मनीषचं हिंदी उत्तम आहे, इंग्रजी उत्तम आहे, मराठी पण तो उत्तम बोलतो, त्याची या सगळ्या भाषेवर प्रभुत्व आहे। आज विरोधी पक्षाची काय अवस्था, त्यांच्या उमेदवाराला व्यवस्थितपणे हिंदी इंग्रजी येतं का? पार्लमेंटमध्ये भुसावळचे प्रश्न, रावेरचे प्रश्न, जळगावचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तरुण तरुणींचे प्रश्न, वडीलधाऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न कसे मांडणार आहे? जिल्ह्यात सर्व धर्माचे जातीचे लोक एकत्र राहतात आणि एकत्र काम करतात। कोणत्याही जातीत तेढ नसते। मात्र या ठिकाणी यंदा प्रधानमंत्री पदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हे भाव दिसतात का? त्यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांना निवडून दिल्यास जातीय तेढ निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचं चिन्ह माननीय श्री अजितदादा पवार यांनी दिलं। पीएमची कारकीर्द ही त्यांच्या कारकिर्दीत दंगली आणि बरेच काही झाले व यामुळेच अमेरिकेसारख्या महासत्ताने त्यांना व्हिसा नाकारला असल्याचंही या ठिकाणी अजितदादा पवार यांनी म्हटलं। महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे आणि उद्योगधंदे हे गुजरातपेक्षा महाराष्ट्र यात पुढे असल्याचं ते या ठिकाणी बोलले। गोध्रासाठी माफी मागायला विरोधक तयार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, अल्पसंख्याक सर्व कार्यक्रमात आपण जातो आणि सर्व धर्मांचा सन्मान करतो। मात्र या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम टोपी घालायला देखील नकार दिला होता। धर्माचा अनादर जणू काही त्यांनी केला होता। कोणत्याही धर्माची इज्जत प्रत्येकाने राखली पाहिजे, मात्र ज्यांना धर्माची इज्जत नाही तो काय पीएम बनणार व तो परवडणारा नाही, असे शब्द या ठिकाणी अजितदादा पवार यांनी सर्वांना संबोधित करत असताना सांगितले। अमरीश पटेल हे बदलाची भाषा करतात, तर त्यांचा दुसरा आमदार जो मते देणार नाही त्यांना पाकिस्तानात पाठवू अशा प्रकारची भाषा करतात। आणि इतकेच नव्हे तर या ठिकाणी बदला आणि पाकिस्तान यासारख्या शब्दातून ते काय दर्शवू इच्छितात असा प्रश्न या ठिकाणी अजितदादा पवार यांनी समोर मांडला। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बलात्काराची घटना पुढे आल्यानंतर त्यातील 3 आरोपींना फाशी देण्यात आली होती। विविध योजना त्यांच्या वतीने आखण्यात आलेल्या आहेत। सर्व धर्म संभाव याप्रमाणे त्यांच्या वतीने कार्य केलं जातं। आपण 18 पगड जाती तुमच्या माझ्या भारतामध्ये, भुसावळमध्ये, जळगावमध्ये गुण्या गोविंदांनी राहतो। कुठल्याही परिस्थितीमध्ये जोन धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन न देण्याचं काम त्या ठिकाणी चालतं। आज देशाचे पंतप्रधान म्हणून जे पुढे येत आहे, काय त्यांनी गुजरातमध्ये दिवा लावला, गोध्रा हत्याकांडाच्या मध्ये काय घटना घडल्या, त्यावेळेस एनडीएचे प्रमुख हे वाजपेयी साहेब पंतप्रधान होते, त्यांनी देखील या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल काय वक्तव्य केलं हे आपण जनता विसरलो नाही का? या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी त्या गोध्रा हत्याकांड घडत होतं, अल्पसंख्याक समाजाच्या एका माजी खासदाराला दिवसा ढवळ्या तिथं त्या ठिकाणी जाळण्यात आलं, तरी देखील यांनी बघ्याची भूमिका घेतली। 22 किलोमीटर अंतरावर मुख्यमंत्री बसले होते, परंतु त्या घरामध्ये विचारपूस करायला देखील गेले नाही। आया बहिणींच्यावर अत्याचार केले, माणसांना त्या ठिकाणी कापलं, अक्षरशः जग देखील त्या ठिकाणी विचार करायला लागलं। त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या घटना घडल्या। अमेरिका सारख्या महासत्ता असणाऱ्या राष्ट्रांनी यांना व्हिसा देखील दिला नाही। अशा पद्धतीची माणसं उद्याच्याला देशाचं नेतृत्व करू शकतात? गुजरातचा विकास झाला, काय विकास झाला? माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं गुजरातच्या प्रत्येक माणसाच्या पेक्षा पर कॅपिटा उत्पन्न जास्त आहे। एका कार्यक्रमामध्ये आमच्या अल्पसंख्याक समाजाने, जसं आत्ता मला संतोष भाऊंनी आणि त्यांच्या धर्मपत्नींनी ती बैलगाडी दिली, मला त्या ठिकाणी हार दिला, आपण कुणी शाल टाकली, कुणी टोपी दिली, तर आदर म्हणून त्यांची ती टोपी घालतो। या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आमच्या मुस्लिम बांधवांनी टोपी घालायला दिली, टोपी घातली नाही, टोपी बाजूला ठेवली। अरे तुम्ही देशाचं पंतप्रधान व्हायला निघालेला आहात, आपण कुठं चादर चढवायला गेलो तर रुमाल खिशातनं काढतो आणि आपण डोक्यावर त्या ठिकाणी टाकतो। आपण सुवर्ण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला ज्यावेळेस जातो पंजाबमध्ये, त्यावेळेस तशा पद्धतीनं त्यांची परंपरा आहे, ती त्यांची पद्धत आहे दर्शन घेण्याची, त्याच्यामध्ये वाईट काय वाटायचं? परंतु या
पंतप्रधान होणाऱ्या माणसाला ते पटत नाही. असला माणूस हुकुमशाही प्रवृत्तीचा तुमच्या माझ्या देशाला परवडणारा नाही. 4 लोकांच्या गोष्टी ऐकल्यानंतर तो पण नरमतो. खुशाल अमित शाह सांगतो बदला घ्या. यांचा भाजपचा एक नेता त्यांनी तर सांगितलं आम्हाला जर कुणी मतं दिली नाही तर उद्या आमचं सरकार आल्यानंतर जे मत देणार नाही त्यांना पाकिस्तानमध्ये घालून टाकू. अरे पाट्या, पाकिस्तानमध्ये घालवायला काय तुझ्या बापाचं राज्य वाटलं का तुझ्या घरचा देश वाटला? अरे देश सगळ्यांचा आहे. जर कुणी देखील पुरुषांनी वाकड्या नजरेने माझ्या मुलीकडं, भगिनीकडं, पत्नीकडे किंवा मातेकडे बघण्याचा प्रयत्न केला आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असता कामा नये. एक सरब बसली पाहिजे. आज मुलायम सिंग यादव काय म्हणतात, अबू आझमी काय म्हणतात? शेवटी अबू आझमीची सून आणि अबू आझमीचा मुलगा हे म्हणाले की आमचे पिताजी आणि आमचे सासरे सांगतात ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने फाशीची शिक्षा देणं बरोबर नाही. अरे जे म्हणतात अशा पद्धतीनं फाशीची शिक्षा देणं बरोबर नाही. तुमच्या घरामध्ये आया बहिणी आहेत का नाही? तुमच्या घरातल्या आया बहिणीवर तशा पद्धतीचा जर अत्याचार झाला असता तर तुम्ही सहन केला असता का? खुशाल म्हणताय यांना फाशीची शिक्षा देऊ नका, ही पद्धत झाली. अशा पद्धतीनं राज्य आणि देश चालणार आहे. माननीय डीवायएसपी विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या शक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पोलीस विभागाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात येत असून त्यांच्या वतीने सशस्त्र शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं. शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली त्यांच्या वतीने काढण्यात आली. निवडणुकीच्या काळात शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट लावणारी कोणतीही घटना घडू नये या उद्देशाने सदर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, ज्यामध्ये पोलीस विभाग कर्मचारी मोठ्या संख्येमध्ये दाखल झाले होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2014 या अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या असून या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये किंवा शहरातील शांततेला सुव्यवस्थेला गालबोट लावणारी कोणतीही घटना घडू नये यासाठी सदर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. सर्व पोलीस विभाग कर्मचारी या शक्ती प्रदर्शन यामध्ये दाखल झालेले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून यानिमित्त रॅली काढण्यात आली व फार मोठ्या संख्येमध्ये पोलीस विभाग यामध्ये सशस्त्र दाखल झालेला दिसला. बीजेपीच्या वतीने लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी रावेर मतदारसंघातून माननीय रक्षाताई खडसे या उभ्या राहिलेल्या आहेत व त्या एक महिला असल्याने महिलांचा एक विशेष कल त्यांच्याकडे पाहायला मिळत आहे. नुकतीच बीजेपीच्या वतीने महिला वर्गाची रॅली शहर परिसरातून काढण्यात आली. अष्टभुजा मंदिरापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. सर्वप्रथम फटाके उडवून त्यानंतर या रॅलीला सुरुवात करण्यात आली. निवडणुका अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या असून प्रचार कार्याला आता विशेष जोर आलेला दिसतोय. नुकतंच बीजेपी महिला समर्थकांच्या वतीने भव्य रॅली शहर परिसरातून काढण्यात आली. सर्वप्रथम फटाके उडवत या ठिकाणी रॅलीला सुरुवात करण्यात आली व त्यानंतर महिला वर्गांनी जाऊन अष्टभुजा मंदिरात दर्शन घेतले. अष्टभुजा मंदिरापासूनच या रॅलीला सुरुवात झालेली होती. बीजेपी समर्थक व कार्यकर्ते फार मोठ्या संख्येमध्ये या रॅलीमध्ये दाखल झालेल्या होत्या. महिलांची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय अशी पाहायला मिळत होती. बीजेपीच्या उमेदवार असलेल्या रक्षाताई खडसे या स्वतः एक महिला असल्याने महिलांचे प्रश्न ते जास्त योग्यतेने समजू शकतात व याच उद्देशाने सदर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बीजेपीच्या वतीने मोटरसायकल रॅली शहर परिसरातून काढण्यात आली. फार मोठ्या संख्येमध्ये बीजेपी समर्थक व कार्यकर्ते या रॅलीमध्ये हजर झालेले दिसले. माननीय श्री गिरीश महाजन व अनिल भाऊ चौधरी यांची देखील उपस्थिती या रॅलीमध्ये पाहायला मिळाली. जिथे एकीकडे बीजेपीच्या वतीने काढण्यात आलेली महिलांची रॅली ही सर्वांसाठी आकर्षक ठरली, त्याच ठिकाणी दुसरीकडे बीजेपीचे समर्थक व कार्यकर्त्यांनी मिळून शहर परिसरातून 2 व्हीलर रॅली देखील काढली होती. नाटा कॉलेज पासून या 2 व्हीलर रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर शहराच्या राजमार्गावरून सदर रॅली ही फिरवण्यात आली. या ठिकाणी बीजेपीचे समर्थक कार्यकर्ते फार मोठ्या संख्येमध्ये हजर झालेले दिसले. माननीय श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनात सदर रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. बीजेपी समर्थक व कार्यकर्ते बीजेपीचे चिन्ह व झेंडे फडकवत त्यांचा जल्लोष या ठिकाणी दर्शवत होते. या रॅली दरम्यान गिरीश महाजन यांची देखील प्रमुख हजेरी पाहायला मिळाली. आजची बातमीपत्र संपले. धन्यवाद.